तर बारामती काँग्रेस पार्टी म्हणून, काँग्रेस उमेदवार म्हणून आम्ही सर्वजण जे आमचे काय काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि पुणे जिल्ह्यातले असतील, तर त्या पद्धतीने आम्ही सक्षमपणे आम्ही इथून पुढचे इलेक्शन लढवणार आहोत. 21 तारखेपर्यंत आम्ही अत्यंत दिवसाच्या रात्र करून लोकांपर्यंत जाऊन आमचे जे काय मनातले मुद्दे आहेत, लोकांचे काही डोक्यातले मुद्दे आहेत, ते मुद्दे चव्हाट्यावर आणणार, लोकांपर्यंत जाणार आणि आम्ही ह्याला काय उत्तर देऊ शकतो या मुद्द्यांना, त्या पद्धतीने आम्ही इथून पुढचे इलेक्शनचा आम्ही प्रोसेस करणार. त्याची उमेदवारी दाखल करायला आत्ता मला सपकाळ साहेबांचा फोन झाला. सपकाळ साहेब स्वतः येणार आहेत. त्याचबरोबर बहुजन हृदय सम्राट आमच्या महादेवराव जानकरजी येणार आहेत आणि बरेचसे त्यांच्याबरोबर श्रीरंग पाटील चव्हाण आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, ते येतील. असे बरेचसे मंडळी येतील. आता इथपर्यंत ह्या तिघांना तर माझा फोन झालेला आणि ते म्हणजे उद्या आमचं टायमिंग ठरलेलं आहे येण्याचं आणि फॉर्म भरण्याचं. ते मुद्दे आहेत. आता मी सांगितलं तसं अवकाळी पावसाचा मुद्दा असेल, माळेगावसारखं चुकीचं DP केलं असेल की जे गरीब लोकांना हॅम्पर करणार आहे, गरीब लोकांना त्रास देणार आहे, तर असे बरेचसे मुद्दे आहेत. म्हणजे सोप्या भागात आता पाण्याचं काही ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्ष आहे. त्याचबरोबर मोठे परिसरामध्ये वनगायांचा जे काय गाया आहेत त्यामुळं लोकांचे पिकं नासाडी होतात. असे सर्व बरेचसे मुद्दे आहेत. हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.